धन्यवाद दीप सर. पाठीमागच्या सामन्याची सुपर डुपर जोडी मैदानावरती पोहोचली आहे. पहिला बॉल आणि पहिला बॉल आपण पाहतोय स्लॉक स्वीप केलाय. स्क्वेअर लेग रिजनला बॉल जाईल, धावा मिळतील 4. पहिल्या बॉल वरती चौकार. सामन्याची सुपर डुपर जोडी मैदानावर 30 धावा निलेश यांनी बनवल्या होत्या आणि याही सामन्यामध्ये चौकाराने सुरुवात ते करतायत. अतिरिक्त उसळी या बॉलने घेतली. वाईड बॉल पंचांनी कॉल केला. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. धावपलकावरती धावा आहेत 5. अकबर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. चेंज द गेम खानदारी आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान डेहनोली अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. राईट अप विकेट कमी गतीने हा बॉल टाकलाय. प्लेड ऑन. मोठी सफलता आणि फलंदाज निलेश इथे बाद झालेत. विकेट. यावेळेस झेल ड्रॉप झालाय. ओ संधी पुन्हा एकदा निर्माण झाली होती. बॅक टू बॅक बॉल वरती विकेट इथे येऊ शकल्या असत्या, परंतु झेल ड्रॉप झालाय. एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक आणि एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहे 6. नवीन फलंदाज भावेश मैदानावरती आलेत. अकबर बॉलिंग ट्रॅक वरती. नकेश या स्पर्धेमधले अर्धशतक वीर आहेत. एकमेव फलंदाज ज्यांनी अर्धशतक या स्पर्धेमध्ये पूर्ण केले. यावेळेस देखील अपील आहे. एज अँड टेकन बिहाइंड द विकेट. फलंदाज निकेश देखील इथे शून्यावरती बाद होतील. गोल्डन डकचे शिकार. पाठीमागच्या मॅचचे हिरो या मॅच मध्ये चिरवरती बाद होत आहेत. विकेट. फलंदाज बाद. तेजस मैदानावरती दाखल झाले. 2 धक्के मात्र मोठे लागलेत. पहिल्या षटकामध्ये अकबर यांनी इथे डेहनोली संघाला 2 धक्के दिलेत. ताबडतोड 2 धक्के आहेत. अकबर बॉलिंग ट्रॅक वरती. प्ले अँड मिस. 1 मोर डॉट बॉल. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे आणि धावपलकावरती धावा केवळ 6 तुम्हाला पाहायला मिळतील. 2 महत्वाच्या विकेट ज्या फलंदाजांनी पाठीमागच्या मॅच मध्ये 92 धाव्यांची नाबाद भागीदारी केली होती आणि ते दोनही फलंदाज आता डगआउट मध्ये परतलेत. फुल टॉस बॉल. फटका चांगला आहे, परंतु बॉल टप्पा खाल्यानंतर थोडासा वेग कमी झाला त्याचा आणि इथे फलंदाज धावबाद. मिसअंडरस्टँडिंग, मिक्सअप झालं 2 फलंदाजांमध्ये आणि विकेट आली आहे धावबाद स्वरूपामध्ये. फलंदाज बाद. तिसरा धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम जय हनुमान डेहनोली टीमला.
7 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज क्रमांक 5 वरती मैदानात येत आहेत. परेश मैदानावरती दाखल झालेत आणि मोठी जबाबदारी परेश यांच्यावरती असणार. 3 धक्के लागलेत. षटक क्रमांक 1 मध्ये बॅटिंग करणारी टीम जय हनुमान डेहनोली संघाचे संघनायक आहेत परेश आणि आता सध्याच्या घडीला ते मैदानावरती दाखल झालेत. हाय स्कोरिंग वेन्यू आहे परंतु इथे डेहनोली संघाला अगदी सुरुवातीलाच अडचणीमध्ये आणलंय. खांदारे संघानं खूप चांगली गोलंदाजी केली आहे. चेंज द गेम खांदारे. गेम चेंजिंग पहिली ओव्हर पाहायला मिळाली गोलंदाज अकबर यांची. अल्पेश पहिला बॉल हाफ वॉली बुडवला हवेत आणि झेल टिपलाय. फलंदाज आणखी एक बाद होतील. विकेट. चला नवीन फलंदाज मैदानावरती. चला जास्त वेळ घेऊ नका. मॅच आज उशिराने घाईने मैदानावरती. चला विनंती आहे. गणेश क्रमांक 6 वरती मैदानावरती दाखल होत आहेत. एकूण धावफलकावरती धावा आहेत 7. 4 फलंदाज जय हनुमान डेहनोली संघाने गमावलेत आणि कुणालाही विश्वास बसणार नाही. पाठीमागच्या सामन्यामध्ये हाच संघ होता. या संघाने 92 धावा बनवल्या होत्या. ते देखील नाबाद. 10 विकेट हातामध्ये ठेवत 92 धावा त्यांनी बनवल्या होत्या. बॅकफुटला गेलेत आणि यावेळेस बॉलला कट करतात. दरम्यान रिजनला क्षेत्ररक्षण खूप चांगलं तिथे आपण पाहिलं. नजाकत दाखवली बॅट्समनने परंतु एकच धाव प्राप्त होईल. दरम्यान रिजनला क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली या इनिंग मध्ये. प्ले अँड मिस. अक्रॉस बॅटर फटका खेळायचा होता परंतु लेंथ वरती हा बॉल पिच झाला. पिच झाल्यावरती थोडीशी अतिरिक्त उसळी बॉलने घेतली आणि लाईन मिस झाली फलंदाजाची. आपण पाहिलं हेच असं पहा तुम्ही. लाईन पाहता गोलंदाजाची. वेगवान गोलंदाज बॉल ज्यावेळेस डिलिव्हर करतो आणि लेंथ वरती पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उसळी बॉलने घेतली. फुल लेंथचा बॉल बॅटचा आतले लागले. शॉट फाईन लेग. रिजनला बॉल डायरेक्ट हिट जर झाली असती तर त्याचा परिणाम वेगळा झाला असता परंतु यष्टीरक्षक अगदी यष्ट्यांच्या समोर होते आणि त्यांच्या पायावरती बॉल आदळलाय. एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि 9 धावा धावफलकावरती. कमी गतीने हा बॉल टाकलाय आणि फलंदाजाला चकवा दिलाय. आणखी एक बॉल डॉट इथे पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज अल्पेश यांच्याकडून व्हेरिएशन देखील पाहायला मिळते. ओम साई आंबेळे आणि जय बजरंग डोंगर नावे बी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी यायची विनंती आहे. जय बजरंग डोंगर नावे बी आणि ओम साई आंबेळे दोन्ही संघाचे संघनायक. विनंती आपण टॉस साठी यायचे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती आहेत. क्षेत्ररक्षण करणारी टीम. चला विनंती आहे थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. टीम मीटिंग आणि टीम हडल करू नका ही विनंती असेल. थोडीशी घाई करा.
चला 9 धावा धावफलकावरती. यावेळेस अपील पंचांकडे, पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद. फुलटॉस बॉल होता. यावेळेस पॉइंट रिजनला हवेत बॉल, परंतु निर्जन स्थळी हा बॉल पडला. क्षेत्ररक्षक अगोदर टप्पा काढलाय. बराच काळ हवेमध्ये बॉल. 5वा धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम जयमान डेनोली संघ. नवीन फलंदाज सिद्धार्थ मैदानावरती दाखल झालेत. दहा धावा धावफलकावरती. गोलंदाज उमेश आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे नाहीये. आणखी एक बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली या सामन्यामध्ये. खानदारी संघाचे उमेश बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. तेजस आणि सिद्धार्थ ही जोडी मैदानावरती. यावेळेस स्क्वेअर लेग रिजनला बॉल गेलाय. एक धाव इथे प्राप्त होईल. राईट अमोर द विकेट. फुल टॉस बॉल मिड विकेट रिजनला भिरकावला हवेमध्ये आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम. या फटक्यांची नितांत गरज होती. संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. 17 धावा धावफलकावरती. फलंदाज सिद्धार्थ यांच्या बॅटमधून षटकार आलाय, ज्या षटकाराची नितांत गरज होती. यावेळेस देखील लॉफ्ट केला हवेत बॉल. लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत आणि झेल टिपलाय. सिद्धार्थ यांची देखील खेळी संपुष्टात आली. विकेट. फलंदाज बाद. बॅटर आपण लवकर मैदानावरती यायची विनंती आहे. जास्त विलंब लावू नका. तरी 17 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाठीमागच्या सामन्यामध्ये हीच टीम होती 92 धावेवरती. कुठली विकेट त्यांनी गमावली नव्हती. 92 धावा. पहिल्या विकेट साठी 92 धावींची भागीदारी आपण पाहिली होती. परंतु इथे क्रिकेट आहे आणि तिथे तुम्हाला खूप महत्व जो चालू काळ त्याला द्यावं लागतं वर्तमानाला. हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक आहेत. बनतील दर्शक. हाफ ट्रॅकर आणि त्यावरती आपण पाहिलं ऑन दी पूलचा हा फटका. पॉवरफुल षटकार. गणेशांच्या बॅटमधून षटकार आला. हाफ ट्रॅकर होतं, त्याला पनिश केले. अपिश आणि पनिश फटका आपण पाहिला. 23 धावफलकावरती 23. धावा धावफलकावरती आहे. 23 रन्स. या धावा महत्वाच्या आहेत. धावा येणं गरजेचं आहे. धावा शोधाव्या लागतील बॅटिंग करणारी टीम. अंतिम षटकाला सुरुवात झाली. विनायक पहिल्या बॉलवरती आक्रमण केलं. फलंदाज गणेशांनी षटकार ठोकलाय. हा देखील हाफ ट्रॅकर होता. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल. यावेळेस देखील बॅट स्विंग खूप वेगानं झालं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 23 धावा धावफलकावरती 23 ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलं. फुल टॉस.
टर्न केला, क्षेत्ररक्षक होते त्यांच्या डोक्यावरून मस्तक को दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर. वन मोर बिग हिट. वेस्ट हाईटच्या वरती आहे की बॉल हे चेक केलं जाईल. यस, तिसरे पंच आपल्याला विनंती आपण चेक करायचंय. चला मॅच सुरू करा. 29 धावा धावपलकावरती आहेत. 29. वन मोर. अप्रतिम फटका आहे. ऑन अ पिकअप शॉट दॅट इज. अप्रतिम हा फटका आहे आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम षटकार. वरती आहे 35 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा धावपलकावरती. 4 षटकांची मॅच आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आपण पाहतोय. कुठे बॅट कुठे बॉल, दोन्हीचा काही ताळमेळ नव्हता. मुंबईच्या लँग्वेज मध्ये बनी तर बनी नाही तर अब्दुल गनी अशा रीतीने खेळण्याचा प्रयत्न झाला. डॉट बॉल आहे. 35 धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 35 लॉस ऑफ द 6 विकेट. शेवटचा बॉल हुक करतायत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. शेवटचा मे बी बॉल आहे आणि फलंदाज तिथे धावबाद होतील. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 36 आणि 37 धाव्यांचं लक्ष इथे असणार आहे. 37 इज द टार्गेट. टॉस साठी यायचे डोंगर नावे बी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आंबेळे संघ. ओमसाई आंबेळे टॉस साठी या विनंती आहे. डोंगर नावे बी संघाचे संघनायक आणि ओमसाई आंबेळे संघाचे संघनायक दोन्ही संघनायकांना विनंती आपण टॉस साठी त्वरित त्या ठिकाणी यायचे. चला कॅप्टन या विनंती आहे आपण त्वरित टॉस साठी यायचे. डोंगर नावे बी आणि ओमसाई आंबेळे. सन्माननीय दत्तात्रय शेळके साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. विनंती आपण टॉस साठी या. कॅप्टन टॉस साठी या विनंती आहे. अदरवाईज आपल्याला पॅनल्टी लागेल. याची दोनही संघांच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. चला टॉस साठी या. ओमसाई आंबेळे संघाचे संघनायक दाखल झालेत. डोंगर नावे बी संघाचे संघनायक. यजमान संघ आपण आपले संघनायक त्वरित टॉस साठी यायचे विनंती आहे. सन्माननीय दत्तात्रय शेळके साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 5 षटकांची मॅच आहे आणि आंबेळे संघाचे संघनायक कॉल करतील. छापा असा कॉल आहे. आपण पाहूयात. काटा आलाय आणि यजमान संघानं इथे टॉस जिंकलाय. धन्यवाद शेळके साहेब. काय निर्णय असणार आहे? टॉस तुम्ही जिंकलाय क्षेत्ररक्षणाचा निर्णय असणार आहे. तर या मैदानाचा अनुभव तुम्हाला नक्कीच असेल आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही का घेतलात? आमची बॉलिंग लाईन सुद्धा टायर्ड असते आणि आम्ही या ग्राउंडवर सतत प्रॅक्टिस करत असतो.
बॉलिंग लाईन चांगली आहे आणि सतत या मैदानावरती तुम्ही प्रॅक्टिस करत असतात. एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल देखील तुमच्याकडून ऐकायला आवडेल. आयोजन सुद्धा चांगलंच आहे. एका वाक्यात उत्तरे द्या दिलेली आहेत. आंबेळे संघाचे संघनायक आपल्या सोबत आहेत. ओमसाई आंबेळे संघाचे संघनायक. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय असता? बॅटिंग घ्यायचा निर्णय असता. तर निर्णय पत्त्यावरती पडला कुठेतरी टॉसचा. आणि एकूण संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूपच छान आहे आणि आम्ही पहिल्यांदा तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ओमसाई आंबेळे एका बाजूने, त्यांच्या विरोधामध्ये डोंगर नावे बी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि टॉस इथे जिंकलाय ओमसाई आंबेळे संघा, माफ करा, डोंगर नावे बी संघानं. आणि प्रथम ते करतील क्षेत्ररक्षण. या न्यूजचं आपण जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे जोडले जातील आमचे अतिशय जवळचे मित्र सन्माननीय दीपवीर बिराडे सर. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. चेंज द गेम खांदारे न जर्मन डेनोली विरुद्ध चेंज द गेम खांदारे अशी निर्णायक लढत. दोन विजेते संघ पहिल्या फेरीतील द्वितीय फेरीच्या लढत्याने एकमेकांच्या समोर सध्या इन ऍक्शन आपण बघत आहोत. सलामीवीराच्या भूमिकेत अल्पेश आणि त्याची सोबत देतात संकेत. तर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल लेफ्ट हँडर मीडियम पेसर साहिल. यानंतरचा सामना जय बजरंग डोंगरनावे बी आणि त्यांच्या विरोधात ओमसाई आंबेळे. दोन्ही टीमनं रेडी राहायचं. टॉस नुकताच कव्हर झालेला आहे. 12:59 झालेले आहेत. बरोबर 1 मिनिट स्टार्टअप साठी. पहिला बॉल हलकस अपील झालंय. पंचांकडे मात्र नकार आलेला आहे. डॉट बॉल त्यांना पाहायला मिळेल. धावा संख्या चेस करायची ती 37-37 रिक्वायर्ड फॉर विक्टरी. अल्पेश आणि संकेत हे दोन फलंदाज. साखरेनला अल्पेशला आपण साखरेनवरती तर साखरेनला आपण बघत आहोत. संकेत जास्त वेळ घेतात. जन्मा डेनोली हॅलो चेक त्याला स्पीडअप अपेक्षित आहे. ड्राईव्ह केल्यासमोर मिड ऑफला बीट करत असताना बॉल मागे चाललाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्रिकेटचा देखना फटका, नजाकत भरा फटका, सौंदर्य प्रदान करणारा फटका. चौकाराच्या सहाय्याने डाव सुरू झालेला आहे. 37 धाबेचे छुटेकाने लक्ष आणि ते चेस करत असताना आपण बघत आहोत संघ चेंज द गेम खांदारे. हा प्रकार पूल काढण्याचा प्रयत्न. बॉल मागे चालला. मिस्की हुक फिल्डर पाठवण्या परिस्थितीत. आउटफील्ड अत्यंत वेगवान. बॉल थांबणार नाहीये. बॉलनं डीप लॉंग लेग सीमारेषा गाठली आहे. राष्ट्रवादी चषक चौक स्कोर आपण बघत आहोत सध्याच्या घडीला 8 ऑन बोर्ड. 8 धावा दाखल करते. ऑन साइडला आणखीन एक लाजवाब फटका. वॉट अ शॉट. मिस्टर 360 स्टाईलला बॉल पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या षटकात हा तिसरा चौकार की षटकार, त्यासाठी कन्फर्मेशन पंचांचा हवा आहे आणि पंचांचा सरतेशेवटी इशारा आपल्यापर्यंत पोहोचला आहे. तो 4 धावा यासाठी चौकार. धावसंख्या 12. 12 ऑन बोर्ड. फुल लेंथ होता. ड्राईव्ह केल्यासमोर मिड ऑफला फिल्डर नाही आहेत. लॉंग ऑफ वरून बॅकअप आलाय. तोपर्यंत मिळत आहेत त्या एक सिंगल धावा आणि सिंगलच्या सहाय्याने स्कोरबोर्ड टीमची टोटल 37चा पाठला करत असताना आतापर्यंत 13. 13 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो.
बॅटची बाहेरची कडा बॉल मागे गली पॉइंट आणि थर्डमॅनच्या फिल्डरला बेतून बॉल आता प्रचंड वेगानं डीप थर्डमॅन सीमारेषेला फोडतोय. बॉलला वळण मिळालं आणि तेच धोकादायक ठरलं क्षेत्ररक्षकासाठी. चौकार. वीस धावेची आवश्यकता मॅच मध्ये. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकात 17 बनवल्या गेल्या. गोलंदाजीसाठी स्वतः संघनायक परेश गोरड आता बॉलिंग मार्कवरती सेट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकात आक्रमण आपण पाहिलं साहिलच्या अगेन्स्ट. संख्येचं योगदान 5 चेंडू 13 धावेचं, तर अल्पेश एका चेंडू 4 धावेचं योगदान देतो. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 17 ऑन बोर्ड. टार्गेट 37 धावेचं, 18 चेंडू 20 धावेची आवश्यकता. सामना थोडासा सोपा झालाय, सोयीस्कर झालाय. चेंज द गेम खांदारे क्रिकेट संघाकरता. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल. त्यासाठी हा सामना आता दोन्ही टीम करता इम्पॉर्टंट आहे. जास्त वेळ घेता स्पीडअप अपेक्षित आहे. जर्मन डेनोली निलेश अँड ऑल टीम थोडी घाई करा आपण. नेक्स्ट मॅच यजमान संघ जय बजरंग डोंगरनावे बी आणि त्यांच्या विरोधात ओम साई आंबेळे असं बाटल असेल. दोन्ही टीमना यानंतरच्या सामन्यासाठी सज्ज व्हायचं. लक्ष सुद्धा संघनायक गोलंदाजीसाठी परेश गोरड. स्पीडअप अपेक्षित आहे. जास्त वेळ घेताय जर्मन डेनोली थोडी घाई करा. 18 बॉल 20 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार परेश गोरड. पहिला बॉल हा ट्रॅकर बॅकफुटवर आले. बॅकवर्ड पॉइंटला बीट करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. वन बॉल सोड दिरोब. दिलखेच नजराना. बेधडक चौकार. इवन 21 धावा 16 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. 17 बॉलचा खेळ आता बाकी आहे. सामना खुला केलेला आहे. संकेतची जबरदस्त कामगिरी. 4 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून. शफल असून खेळण्याचा प्रयत्न अपील झालाय मात्र पंताचा सिग्नल. इट इज वाईड डाऊन टू लेग स्टिक. एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसोबत स्कोरबोर्डवर टीमची टोटल इन डबल डिजिट डबल फिगर 22. धावा संख्या 22. 15 धावेची आवश्यकता मॅच मध्ये विजयासाठी. बॉल बाकी आहेत 17. सामना खुला झालेला आहे. 37 धावा पूर्वार्धात बनवल्या आणि उत्तरादाखल उत्तरार्धात मात्र स्वप्नवत सुरुवात चेंज गेम खांदारेची. ऑन साइडला टर्न केला. बॅकवर्ड स्कोलेगला फिल्डर जवळपास कोणी उपस्थित नाहीये. पहिला टप्पा घेतला तसा बॉल डीप बॅकवर्ड स्कोलेग सीमारेषेच्या बाहेर निघून चाललाय. वन बॉल सोड दी लाईन. 4 धावा चौकार. सोळा बॉल 11 धाब्याची आवश्यकता. 26 धावा दाखल करती पाहायला मिळत आहेत. 8 लाख अवघ्या 37 धावेचा करायचा आहे. सामना पूर्णपणे खुला झालेला आहे. बॅकफुटवर आले. कट केलाय बॉल. बॅकवर्ड पॉइंटला बीट करत असताना बॉल आता मागे चाललाय. स्लाइस होऊन बॉल वळतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा. आणखीन एक दमदार फटका. स्क्वेअर कट. कट टू कट. 4 धावा चौकार. संख्येची आक्रमक फलंदाजी इंडिव्हिज्युअल मॅच मध्ये आपण बघत आहोत. त्याचं योगदान सध्याच्या घडीला एकंदरीत 25 धावेचा. अवघ्या 8 बॉलचा सामना त्याने केलेला. त्यामध्ये 6 चौकारी सिरीज. हाफ ट्रॅकर ऑन साइडला हू केलाय. क्षेत्र आता खाली. लॉंगलेगला चेंडू वेगानं मार्गस होतोय. तो लॉंगलेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. धावसंख्या 34 अवघ्या 3 धावेची आवश्यकता आता मॅच मध्ये. चेंज द गेम खांदारेला. स्टील 2 टू गो. स्टील 2 टू गो. येस इट इज. 14 चेंडू 3 धावा अवघ्या 2च षटकात हा सामना संपवण्याचा इरादा. फुल्लीत होता. खोदून काढण्याचा प्रयत्न. परफेक्टली ब्लॉक डिलिव्हरी. नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा दोन्ही टीम. जय बजरंग डोंगरनावे बी आणि त्यांच्या विरोधात ओम साई आंबेळे. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं लगेचच रेडी पोझिशन मध्ये. 13 चेंडू 3 धावा हे समीकरण.
हा प्रॅकर पूलचा पॉवरफुल फटका, मॅच फिनिश, मॅच विनिंग सिक्सर आणि चेंज द गेम खांदारे संघ पोहोचलाय राष्ट्रवादी चषक डोंगरडावे पर्व दुसरं तिसऱ्या दिवसात बक्षीस पात्र फेरीमध्ये. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्ले बॉयज. थँक्यू. दोन्ही टीम हँडशेक करा आणि तदनंतरच हे मैदान तुम्हाला सोडायचं. सूचनेकडे लक्ष सुद्धा.